तुम्ही भेटा सभापती महोदय, सभापती महोदय, विरोधी पक्षाचा आणि बसून बोलू नका. जो प्रस्ताव आहे आणि तसा सत्ताधारी पक्षाचा पण आहे आणि सत्ताधारी पक्षाने आता सदाभाऊ खोत जे मूळ बेसिक एक शेतकरी संघटना आणि एक शेतकऱ्यांशी साठी संघर्ष करणारा व्यक्तित्व म्हणून महाराष्ट्र त्यांना ओळखतो आणि त्यांनी जे जे वर्णन केलं भूतकाळातलं, पण भविष्यातल्या विषयाकडे त्यांनी किती लक्ष दिलं मला माहिती नाही. आणि त्यांच्या बोलण्यातून तर मला असं जाणवलं की पूर्ण महाराष्ट्र आता सुजलाम सुफलाम आहे, शेतकऱ्यांचा कोणताही प्रश्न आता शिल्लक नाहीये. आणि म्हणून या विषयावर तर आम्ही मागच्या आठवड्यातच चर्चा केली होती, परंतु सत्ताधारी पक्षाला शेतकऱ्यांशी काही घेणं देणं नाही. शेतकरी आत्महत्या किती करतात, शेतकऱ्यावर अवकाळीचं किती संकट आलं, विमा धोरणात सरकारने बदल कसा केला, हे सगळे धोरण चांगले असं सत्ताधारी पक्षाचं मत येतं. मला असं वाटतं त्यांना याच्याविषयी लाख लाख शुभेच्छा मी देईल. परंतु आम्ही जो यावेळेस या आठवड्याचा जो प्रस्ताव घेतला याच्यात प्रामुख्याने आदिवासी, सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, उद्योग, पाणी पुरवठा व सामान्य प्रशासन, आणि मला असं वाटतं आपण जी सूचना दिली त्याचं तंतोतंत पालन आम्ही करतोय. सत्ताधारी करतात की नाही करतात मला माहिती नाही, परंतु मागच्या आठवड्यात आम्ही मोजक्या 3 विषयावर चर्चा ठेवली होती आणि आताही मोजक्या 4-5 विषयावर आम्ही या विषयावर प्रस्ताव सभापती महोदय ठेवलेला आहे. हा ठेवत असताना निश्चित या राज्यातली आदिवासींची स्थिती, आरोग्याची स्थिती, सार्वजनिक आरोग्य असेल, वैद्यकीय शिक्षण असेल, उद्योग असेल, या उद्योग विभागाचा कारभार असेल, इथं माननीय पाणी पुरवठा स्वच्छता मंत्री बसलेले असतील, त्यांच्या खात्याला मान्यता किती, प्रत्यक्षात निधी किती, प्रत्यक्षात काम सुरू किती, आणि राज्यामध्ये सातत्यानं सामान्य प्रशासन विभागाच्या मार्फत जो कारभार आहे, भले मग राज्याच्या देशाच्या मुख्य न्यायाधीशाचा अपमान असेल, MPSC असेल, वेगवेगळ्या खात्याची भरती असेल, बदल्यांचं धोरण असेल, याच्यामध्ये कशा पद्धतीनं सामान्य प्रशासन विभाग काम करतो या विषयावर प्रामुख्यानं सरकारने उत्तर दिलं पाहिजे. अशा प्रकारची भूमिका आम्ही आमच्या प्रस्तावातून सभापती महोदय ठेवलेली आहे. आणि म्हणून आदिवासींचे विषय महत्त्वाचे आहेत, आरोग्याचे विषय महत्त्वाचे आहेत, उद्योग विभाग कसा काम करतो तो विषय महत्त्वाचा आहे, आणि मी सगळ्या विभागाचा उल्लेख केला आहे सभापती महोदय. आणि मग या सगळ्या विषयात राज्य सरकार किती संवेदनशील आहे, राज्य सरकार किती काय पद्धतीनं आदिवासींना न्याय देण्याचा प्रयत्न करते, सार्वजनिक आरोग्य असेल या माध्यमातून जनतेच्या आरोग्याची स्थिती आताच्या घडीला काय आहे, उद्योगाची स्थिती असेल तर उद्योग विभाग उद्योग सुरू करण्यात मग्न आहे का उद्योग करण्यात मग्न आहे, वाटतं हे बेसिक प्रश्न मी आपल्या माध्यमातून सरकार समोर ठेवू इच्छितो सभापती महोदय. सभापती महोदय, या सगळ्या विभागाकडं जर बघायचं ठरवलं तर या आदिवासी विभागाकडं सरकार फक्त मतदार म्हणून बघतं की फक्त घोषणा करायचं म्हणून बघतं
तर आदिवासींच्या सगळ्या प्रश्नाकडं जर आपण बघितलं तर लक्षात येईल सभापती महोदय. सभापती महोदय, या आदिवासींसाठी अनेक योजना आहेत. केंद्राच्या असतील, राज्याच्या असतील, अनेक योजना आहेत. आणि ह्या अनेक योजना असताना या योजनेची अंमलबजावणी किती, याचा निधी किती मिळतो, जो मिळालेला त्याचा उपयोगिता किती होते, एक अनेक बेसिक प्रश्न सभापती महोदय. सभापती महोदय, राज्यात 11 आदिवासी प्रकल्प आहेत आणि खेदाने सांगावं वाटतं की या 11 आदिवासी प्रकल्पांना एकाही ठिकाणी स्वतंत्र अधिकारी नाही. आता तुम्ही म्हणाल काय आहे, तर मी एक उदाहरण देतो. महाराष्ट्रातील 11 एकात्मिक आदिवासी प्रकल्पामध्ये एकाच IAS अधिकाऱ्याकडे प्रकल्प अधिकारी व उपविभागीय अधिकारी अशा प्रकारची दुहेरी जबाबदारी सभापती महोदय. खरं तर याच्यासाठी स्वतंत्र अधिकारी असण्याची आवश्यकता असते, परंतु हे काही होत नाही. 2023 मध्ये एक जनजाती सल्लागार परिषद झाली होती, त्याच्यात ही मागणी केली होती. तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांनी ही मागणी मान्य केली होती सभापती महोदय. मग हे पांढरकवडा असेल, धारणी असेल, आहेरी असेल, भामरागड, किनवट, नाशिक, गडचिरोली, तळोदा, घोडेगाव, देवरी, चंद्रपूर या ठिकाणी हे प्रकल्प चालू आहेत. आणि या सगळ्या ठिकाणी सभापती महोदय अशीच परिस्थिती आत्ताच्या घडीला आहे. सभापती महोदय, आदिवासींचं आरोग्य या विषयाचा जर अभ्यास केला तर आपल्याला पूर्ण संध्याकाळपर्यंत सभापती महोदय चर्चा करता येईल. परंतु काही गोष्टी या सभागृहाच्या माध्यमातून जनतेसमोर आल्या पाहिजे. सभापती महोदय, मागच्या मे महिन्यामध्ये एक जळगाव जिल्ह्यातील बोरमणी गावात रस्त्यावर प्रसूतीची घटना घडली, चोपडा तालुक्यातील सभापती महोदय. 108 ॲम्ब्युलन्सला फोन केला. आपण म्हणतो 108 ॲम्ब्युलन्स ताबडतोब येते, परंतु हे वेळेवर पोहोचलं नाही सभापती महोदय. रस्त्यावर प्रसूती झाली सभापती महोदय. 2.5 तास ही महिला रस्त्यावर पडून होती सभापती महोदय. मला सांगा, एक महिला 2.5 तास रस्त्यावर प्रसूत झाल्यानंतर पडल्यानंतर तिच्या वेदना, कारण आपण प्रसूतीच्या वेदना ज्या आहे त्या जीवघेण्या असतात आणि अशा वेदना या महिलेने 2.5 तास कशा पद्धतीनं सहन केल्या असतील, तिला कोणती मदत भेटली नाही सभापती महोदय. सभापती महोदय, असे अनेक घटना सांगता येतील, अनेक, की रस्त्यावर प्रसूती, त्याच्यानंतर ताबडतोब हॉस्पिटल नाही. मागच्या एका भाषणात मी याच्यात सांगितलं, मी रिपीट ते करत नाही सभापती महोदय. आणि म्हणून अशा पद्धतीनं या आदिवासींचा अधिकार, आदिवासींना न्याय ह्या देण्याबाबत सरकार पाहिजे तेवढं संवेदनशील सभापती महोदय नाही आहे. आदिवासी विभागाच्या ज्या शाळा आहे यांना अनुदान वेळेवर मिळत नाही सभापती महोदय. अनेक शाळा चालू असतात, परंतु ह्या शाळा चालू असताना याला अनुदान देण्याची आवश्यकता असते. 2-2, 4-4, 6-6 महिने या शाळांना अनुदान सभापती महोदय मिळत नाही. सभापती महोदय, आदिवासी विभागामध्ये बालकांचा मृत्यू विषय हा तर अतिशय गंभीर आहे. मागचं सर्वेक्षण आहे 2017 ते 2024, याच्यामध्ये 11,042 मृत्यू सभापती महोदय या सगळ्या काळामध्ये घडलेले आहेत. त्याच्यात 58 मातांचा सुद्धा मृत्यू या काळामध्ये सभापती महोदय घडलेला आहे. सभापती महोदय, कुपोषणाच्या मध्ये सुद्धा वाढ आपल्याकडे झालेली आहे. मग नंदुरबार असतील, धुळे असतील, मेळघाट असेल, या सगळ्या ह्याच्यात जर बघितलं तर कुपोषणाची परिस्थिती अतिशय सभापती महोदय अतिशय गंभीर आहे. आणि याच्याकडं सरकारने जेवढं गंभीरतेनं पाहण्याची आवश्यकता आहे तेवढं सरकार बघत नाही.
अशा प्रकारची सभापती महोदय स्थिती आताच्या घडीला. मग गर्भातच मृत्यू हेही प्रकार मोठे आहेत. त्याच्यानंतर संघर्ष शिक्षणासाठी आहे, आरोग्यासाठी आहे, नोकऱ्यांसाठी आहे, रस्त्यासाठी आहे. सभापती महोदय, सगळ्यात महत्त्वाचं, मागच्या काळात एक राष्ट्रपती भवनामध्ये कार्यक्रम झाला. पंचायत ते पार्लमेंट नावाचा कार्यक्रम हा होता. आणि पंचायत ते पार्लमेंट या कार्यक्रमामध्ये राष्ट्रपती ज्या द्रौपदी मुर्मू आहे यांच्यासमोर मेळघाटातील काटकुम गावातील एक सरपंच आपल्या ललिताताई बेठेकर यांनी सभापती महोदय विजेचा मुद्दा मांडला की आमच्या भागातील गावांना वीज द्या राष्ट्रपतींसमोर. खरं तर हा कार्यक्रम पंचायत ते पार्लमेंट हा असताना या भगिनीनं हा मुद्दा तिथं मांडला. माझा सरकारला प्रश्न आहे, किमान बाकी जाऊ द्या, किमान राष्ट्रपतींसमोर ज्या महिला भगिनीनं सरपंचांनी हा मुद्दा मांडला, जवळपास 20-22 गावाचा हा मुद्दा आहे की आमच्या गावाला किमान आमच्या भागातील गावांना वीज द्या, बाकीचं तर फार लांब आहे. आणि राष्ट्रपतींसमोर हा मुद्दा मांडावा लागतो. आणि सरकार अजून याच्यात किती सिरियस आहे हा माझ्या मनातला प्रश्न आहे. परंतु माझ्या मते अजूनही या गावाला 5-6 महिने उलटूनही हे गाव अंधारात आहे. सभापती महोदय, सरकारला थोडंसं असं वाटायला पाहिजे होतं की या भगिनीने असं सांगितलं की 78 वर्ष झाले स्वातंत्र्य होऊन, परंतु आमच्या गावात अजून वीज पोहोचलेली नाही. परंतु राष्ट्रपतींसमोर गाऱ्हाणं मांडूनही त्या गावात सभापती महोदय अजूनही वीज पोहोचलेली नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. आणि हे सगळं होत असताना मग हे खातं किती सिरियसली बघतं. सभापती महोदय, या शाळामध्ये, आश्रम शाळामध्ये अन्नधान्य, कडधान्य, किराणा, मसाल्याचा पुरवठा करण्यासाठी निविदा. सभापती महोदय, आता या निविदामध्ये काय झालं, कसं झालं, मी त्याच्यात जास्त जात नाही. परंतु या निविदा नीट झाल्या नाही. या निविदा करत असताना जे काही नियम आहेत ते पाळले गेले नाही. सभापती महोदय, या निविदा प्रक्रियेत नाफेड व महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ अशा संस्थेला अपात्र ठरवलं गेलं. सभापती महोदय, आणि ज्या संस्थेला याचा कोणता अनुभव नाही, नाफेड आणि महाराष्ट्र राज्य हे मंडळ तसे प्रथित यश आहेत, परंतु असं असताना या मंडळाकडे न देता कोणत्या मंडळाकडे दिलं, कोणाकडे दिलं, कोणत्या इंटरेस्टने दिलं. परंतु याचा उद्देश मला असं वाटत नाही की आदिवासींना न्याय मिळावा. आदिवासींना न्याय मिळण्यापेक्षा जो कोणी असेल, अधिकारी असेल, बाकी कोण असेल, त्याचा इंटरेस्ट जपला जावा, अशाच पद्धतीनं सभापती महोदय या सगळ्या गोष्टीमध्ये प्रयत्न केलेला दिसतोय. सभापती महोदय, ही आदिवासी विभागांची स्थिती असताना आज या राज्याचं सार्वजनिक आरोग्य विभाग हा सुद्धा महत्त्वाचा आहे. जशा मी आदिवासींच्या आरोग्याच्या विषय सांगितले, याला तसं पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात सार्वजनिक आरोग्य विभाग ही जबाबदार आहे. सभापती महोदय, आणि मग हे सार्वजनिक आरोग्य विभाग याच्यात काय करतो, काय लक्ष देतं, अनेक विषय याच्यामध्ये, अनेक आरोग्य विभागाचे जर जिल्हावाईने तालुकानिहाय, या महाराष्ट्रातल्या तालुकानिहाय अनेक गोष्टी सांगता येईल की या राज्याचा आरोग्य विभाग कशा पद्धतीनं सभापती महोदय काम करतो. वेगवेगळ्या योजना सुरू झालेल्या आहे. मग शिवसेना प्रमुखांच्या नावाने आपला दवाखाना सुरू आहे, धर्मवीर आनंदीगेंच्या नावाने एक दवाखाना चालू आहे, वेगवेगळे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, जिल्हा आरोग्य केंद्र आहे, ट्रामा केअर सेंटर्स आहे. इथल्या जर परिस्थिती बघितली तर सभापती महोदय, अनेक ठिकाणी अजूनही सर्वसामान्य माणसाला, आपण म्हणतो स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष झाले, आपण हेही म्हणतो की आपला महाराष्ट्र पुढारलेला आहे, निश्चित पुढारलेला आहे बाकीच्या देशातल्या राज्यापेक्षा, याच्याविषयी काही शंका नाही. परंतु पुढारलेला आहे म्हणजे काय, पुढारलेला आहे म्हणजे काय की ठीक आहे, त्यांच्यापेक्षा 2 पावलं पुढे चालतो म्हणून पुढारलेला असा त्याचा अर्थ होत नाही. आणि खऱ्या अर्थानं इन्फ्रास्ट्रक्चर दिसत असतं
की तुमची आरोग्य व्यवस्था काय, तुमची शिक्षण व्यवस्था काय, तुमचा दीनदुबळा घटक कशा पद्धतीनं राहतो, याच्यावर या सगळ्या व्यवस्था मला असं वाटतं सभापती महोदय अवलंबून असतात. सभापती महोदय, या राज्यामध्ये अनेक इमारती फक्त आरोग्य विभागाने उभ्या केलेल्या आहे, फक्त इमारती. प्रत्यक्षात इमारती जर आहेत, परंतु प्रत्यक्षात या ठिकाणी स्टाफ अभावी या इमारती धूळखाट पडलेल्या. माझ्याकडे आकडे सभापती महोदय मी सांगतो. परंतु या इमारती सगळे लोक स्थापन करण्याचा, उभ्या करण्याचा तर प्रयत्न करतात, परंतु सभापती महोदय या इमारतीमध्ये नंतरच्या काळामध्ये कोणत्याही प्रकारे आरोग्य सुविधा अजूनही सभापती महोदय दिलेल्या नाही. बाकीच्या ठिकाणच्या सोडा, राज्याचे जे आरोग्यमंत्री यांच्याच मतदारसंघातलं कसबा वळावे जे राधानगरीमध्ये, इथलं इमारत, इथं उपकरणंसुद्धा आलेले, परंतु स्टाफ नसल्यामुळं मागच्या काही वर्षापासून ही इमारत धूळखात पडलेली. सभापती महोदय, आज या सगळ्या विषयाचा जर अभ्यास करत बसलो आपण, की अनेक लोक जसे आदिवासींची स्थिती, बाकीची पण काय फार वेगळी स्थिती अशातली भाग नाही. मी मुद्दाम कोल्हापूरचेच उदाहरणं काढले, कारण वैद्यकीय शिक्षण विभाग पण कोल्हापूरचेच मंत्री आहे आणि सार्वजनिक आरोग्य पण कोल्हापूरचेच मंत्री आहे. एक कागल विधानसभा मतदारसंघ आहे जो वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा आहे. येथील बड्याच्या वाडीतील रस्ता नसल्याने आजारी असलेल्या वयोवृद्ध आजीला चिखल खासगाळ्यातून बैलगाडीतून नेण्याचा प्रकार घडलेला आहे, रस्ता नाही. आणि याच्या समोरूनच आपण 86,000 कोटी रुपयाचा शक्तीपीठ बांधतोय, परंतु आपण म्हणतो की पश्चिम महाराष्ट्र सुधारलेला, पुढारलेला, परंतु हा कागल विधानसभा मतदारसंघामध्ये साधा दवाखान्यात जाण्यासाठी सभापती महोदय रस्ता नाही, अशा प्रकारची स्थिती आपल्याला दिसते. सभापती महोदय, आपला दवाखाना नावाची जी योजना आहे याची काय स्थिती बघितली पाहिजे. सभापती महोदय, ठिकठिकाणी असे दवाखाने स्थापन तर करून ठेवलेले आहे, परंतु या योजनेमध्ये काम करत असताना ज्या पद्धतीनं स्टाफ पाहिजे, यंत्रणा पाहिजे, संसाधनं पाहिजे, हे कुठंच उपलब्ध नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. शिवसेना प्रमुखाच्या नावाने जेव्हा ही योजना होत असताना तिच्याकडं अतिशय सिरियसतेनं बघितलं पाहिजे. मी म्हणेल शिवसेना प्रमुखाच्या नाही, आरोग्य व्यवस्थेत कोणाचं नाव असो नाही तर नसो, या व्यवस्थेत तेवढ्याच सिरियसली बघितलं पाहिजे. परंतु आज या सगळ्या बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेचा जर आपण नीट माहिती घेतली तर कर्मचारी आणि संसाधनाची पूर्णपणे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे मला असं वाटतं व्यवस्था नाही, औषधांचा साठा नाही, आणि म्हणून अशा पद्धतीनं या सगळ्या विषयात आपण लक्ष देण्याची आवश्यकता आहे. सभापती महोदय, आपण हे सगळं करत असताना धर्मादाय रुग्णालय हा एक विषय आहे. धर्मादाय रुग्णालय कशा पद्धतीनं या महाराष्ट्रात जर बघितलं तर धर्मादाय रुग्णालयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मोठ्या प्रमाणात रुग्णालय असताना आज या दवाखान्यात व्यवस्थित पद्धतीनं उपचार केला जात नाही. ज्या पद्धतीनं उपचार केला जातो असं दाखवतात हे मंडळी की फार मोठं उपकार करतायत, परंतु मला असं वाटतं राज्याने जे धोरण ठरवलेलं आहे की ही सगळी मंडळी मोठ्या प्रमाणात नफा कमवतात आणि त्या वाट्यातून अशा पद्धतीनं त्यांनी मोफत इलाज दिला पाहिजे. परंतु आज आपल्याकडं या राज्याकडं उपचार नाकारल्याच्या जवळपास 750च्या वर तक्रारी राज्य आरोग्य हमी सोसायटीकडे सभापती महोदय आलेल्या आहे. मग त्या नागपूरच्या असतील, पुण्याच्या असतील, संभाजीनगरच्या असतील, मुंबईच्या असतील. सभापती महोदय, या धर्मादाय रुग्णालयाची जी मस्ती आहे ती आपल्या सभागृहाचेच एक सदस्य आपले गोरखे, अमित गोरखे यांचे PA यांच्या भगिनीचा दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये तडफडून सभापती महोदय मृत्यू झालेला आहे. आपले सदस्य, आपले सभागृहाचे सदस्य आहे. आणि त्यांच्या PA यांची पत्नी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये ज्या पद्धतीनं तिचा मृत्यू झाला, आपण डॉक्टरवर कारवाई करतो, परंतु अशा मोठ्या हॉस्पिटलमध्ये मॅनेजमेंट महत्त्वाचं असतं आणि मॅनेजमेंटवर कारवाईची आवश्यकता असते.
आपण त्या डॉक्टरला दोषी धरतो, परंतु डॉक्टर तिथं नोकरी करत असतात, काम करत असतात. रुग्णालयाचं काय मॅनेजमेंट असतं. ही भगिनी ज्यावेळेस ॲडमिट झाली तिला 10 लाख रुपये भरल्याशिवाय इलाज करणार नाही अशा प्रकारचं सांगितलं गेलं. मोठ्या मुश्किलीने त्यांनी सांगितलं की माझ्याकडे 2-2.5 लाख रुपये आहे. परंतु सभापती महोदय, या हॉस्पिटलनी, हे धर्मादाय हॉस्पिटल आहे, कुठेही काही ऐकलेलं नाही. उलट सरकारची मंडळी या हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटची पाठराखण करताय सभापती महोदय. दुसरं एखादं, आता सदाभाऊ बोलले काँग्रेसने हे केलं, काँग्रेसच्या विचाराच्या एखाद्या संस्थेचं हॉस्पिटल असतं त्याला जेलमध्ये टाकलं असतं यांनी. परंतु दीनानाथ मंगेशकरचं मॅनेजमेंट कोणाच्या विचाराचं आहे? हे हॉस्पिटल काय वेगळं आहे का? हत्तीच्या कानातून आलेलं आहे का? आणि मग याच्या मॅनेजमेंटवर अजून सरकार कारवाई करत नाही. उलट यांना 1 रुपयामध्ये जागा देते, मोठ्या प्रमाणावर समोर हॉस्पिटलच्या समोरची जागा देते पूल बांधण्यासाठी. आपल्या सभागृहाचा सदस्य असलेला जो सदस्य आहे त्याच्या स्वीय सहायकाच्या पत्नीची ही परिस्थिती असेल सभापती महोदय, तर मला असं वाटतं बाकीच्या सर्वसामान्य माणसाची काय स्थिती असेल सभापती महोदय. आज या तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा आपलं अधिवेशन संपायच्या दुसऱ्या दिवशी मागचं या महिलेचा सभापती महोदय मृत्यू झालेला आहे. उपचार नाकारला या हॉस्पिटलने सभापती महोदय. 3 तास ही महिला तडफडत त्या हॉस्पिटलमध्ये होती आणि 3 तास त्या हॉस्पिटलमध्ये तडफडत असताना अजूनही सत्ताधारी मंडळी पुण्याचे असेल, राज्याचे असेल, या मॅनेजमेंटची तबरदारी करतायत सभापती महोदय. आणि म्हणून अशा पद्धतीनं ह्या हॉस्पिटलची मस्ती असेल तर ती जिरवली पाहिजे. कारण सरकार अशा हॉस्पिटलला कुठे जागा देतं, कुठं पाणी मोफत देतं, कुठं टॅक्समध्ये सवलत देतं, वीज बिलात सवलत देतं, एका फुकट देतं का? त्यांनी हे केलं पाहिजे म्हणून सरकार देत असतं. परंतु सभापती महोदय, ही केस जर आपण बघितली, आता हे आमदारांचे स्वीय सहायक होते म्हणून समोर आली सभापती महोदय. अशा अनेक घटना दररोज वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये होतात. वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये अशा पद्धतीनं अनेक घटना होतात. आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून सरकारला आवाहन करेल की अजूनही या मंगेशकर हॉस्पिटलमधले जे कोणी मॅनेजमेंट आहे त्याच्यावर कारवाई केली गेली. डॉक्टरवर कारवाईची गरज नाही. डॉक्टरचा काय दोष आहे? डॉक्टर मॅनेजमेंट जसं सांगतो तसं तो सांगत असतो. डॉक्टर थोडी त्या हॉस्पिटलचा मालक आहे. आणि म्हणून धर्मादाय रुग्णालयाची ही दादागिरी मला असं वाटतं सरकारने सहन करण्याची आवश्यकता नाही आहे सभापती महोदय. आणि म्हणून हा आरोग्य विभागाच्या अंतर्गत हा विषय येत असताना असे हॉस्पिटल जनतेची तर लूट करतात, परंतु जनतेला सुविधा देताना सुद्धा मला असं वाटतं उजवा डावा करत असतात. सभापती महोदय, या राज्याची आरोग्य व्यवस्था आपण पाहत असताना आपल्या राज्यामध्ये 102 क्रमांकाच्या रुग्णवाहिका 3000, परंतु केंद्र सरकारकडून निधी मिळाल्यामुळे न मिळाल्यामुळे ही योजना सुद्धा आत्ताच्या घडीला सभापती महोदय अडचणीमध्ये. पेट्रोल पंपावर सुद्धा अजून यांना आता डिझेल भरल्या जात नाही कारण यांची थकबाकी सभापती महोदय. जिल्हा शल्य म्हणजे सिव्हिल सर्जन, आरोग्य अधिकारी ही मंडळी उसनवारीवर डिझेल पेट्रोल भरतात आत्ताच्या घडीला. ही महाराष्ट्राची स्थिती सभापती महोदय. सरकार याच्याकडे लक्ष देत नाही आहे. या बेसिक गोष्टी आहे. 102 असेल, 108 असेल, हा अविभाज्य भाग झालेला आता आपल्या जीवनाचा. कोणी साधा माणूस कुठेही रस्ता ॲक्सिडेंट झालं तर 1 सेकंदात 108 लावतो, 102 लावतो. परंतु याच बेसिक व्यवस्थेकडे आपलं सरकार लक्ष देत नाही. बाहेर कुठेतरी मी आता मोठी बस बघितली, कशाची तरी उद्घाटन होणार होतं. अतिशय हायफाय मॉडिफाय बस दिसत होती. परंतु ही बस फक्त मुंबईमध्ये एवढ्या मरीन ड्राईव्हपुरती मर्यादित आहे. सर्वसामान्य माणसाला या 102 आणि 108च्या गाड्या चांगल्या होण्याची आवश्यकता आहे सभापती महोदय. आणि म्हणून आरोग्य व्यवस्थेवर बोलत असताना, आरोग्य वैद्यकीय शिक्षण बोलत असताना या व्यवस्था अतिशय महत्त्वाच्या आहे सभापती महोदय. कारण या 102च्या मार्फत आपण गर्भवती महिलांना, नवजात बालकांसाठी अशा पद्धतीनं ही 102ची सवलत आपण देत असतो. परंतु या सवलतीकडे सरकार पूर्णपणे दुर्लक्ष करते सभापती महोदय. सभापती महोदय, स्टाफ नाही याचं मी एक उदाहरण देतो सभापती महोदय. हे उदाहरण म्हाड्याचं आहे की या एक प्रसूत झालेल्या महिलेनं
रूम स्वच्छ करावी लागली स्वतःची आणि तिच्या नवऱ्याने शौचालय साफ केलं सभापती महोदय. माढ्यातील दवाखान्यात झालेली घटना आहे. याला कारण काय? स्टाफ नाही. ठिकठिकाणी जो आवश्यक आहे तो स्टाफ नाही. या दाम्पत्यानं या हॉस्पिटलमध्ये रूम आणि शौचालय जे रुग्ण म्हणून आले तिथं त्यांना साफ करावं लागतात. अशा प्रकारची सभापती महोदय या राज्याची स्थिती आहे. आणि त्यामुळे आपण एवढा मोठा सांगतो की आम्ही उद्योगात एवढं पुढं गेलो, आम्ही देशामध्ये आमचा GDP एवढा गेला, 15चा 13% झाला, परंतु बेसिक जे विषय आहे याच्याकडं सभापती महोदय आपलं पूर्णपणे दुर्लक्ष आहे. सभापती महोदय, कित्येक घटना आहे माझ्याकडं, कित्येक केस स्टडी मी बघितल्या की अलिबागचा एक फुटाणे रुग्णालयात प्रसूतीनंतर मातेचा तडफडून मृत्यू झाला आहे. सभापती महोदय, डॉक्टरांची हलगर्जी याला सभापती महोदय कारणीभूत आहे. आणि सभापती महोदय याचे परिणाम काय होतात? याचं जर परिणाम बघितलं की ज्या पद्धतीनं सरकार माता असेल, नवजात बालक असेल, याच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. माझ्याकडे सभापती महोदय मागच्या वर्षीची आकडेवारी आहे. 2023-2024 या वर्षामध्ये 1100 पेक्षा जास्त माता मृत्यू या महाराष्ट्रात नोंदले गेले. सभापती, आपण म्हणतो ग्रामीण भागात सुविधा नाही म्हणून होतं, परंतु मुंबईमध्ये सुद्धा 166 मृत्यू मातांचे झालेले. सभापती महोदय, अनेक उदाहरणं सांगता येईल माझ्याकडं. तुमसरमधील एक भंडाऱ्याची सुनीता सोयम या महिलेचा अशाच पद्धतीनं मृत्यू झाला आहे. सभापती महोदय, डोंबिवलीतील सुवर्णा सरोदेचं प्रकरण आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. सभापती महोदय, गोंदियातील कोरंबी टोला या ठिकाणी झालेली घटना आपल्याला माहिती आहे. कोरंबी टोला PSC मध्ये अशाच पद्धतीनं गरोदर महिलेचा मृत्यू झालेला. सभापती महोदय, पालघरमध्ये पिंकी डोगरकर नावाच्या आपल्या भगिनीचा मृत्यू बाळासह झाला. सभापती महोदय, नंदुरबारमध्ये आणि धुळ्यामध्ये ते प्रकार सर्रास होत आहेत. सभापती महोदय, बीडमध्ये सुद्धा मागच्या महिन्यामध्ये 3 माता मृत्यू झाल्याचे उदाहरण सभापती महोदय आपल्यासमोर आहे. आणि म्हणून मला असं वाटतं या महाराष्ट्रामध्ये आजही माता मृत्यूचं प्रमाण काही कमी झालेलं नाही. आणि मला असं वाटतं याला कारण आहे की ज्या पद्धतीनं जागरूकता आवश्यक आहे, ज्या पद्धतीनं आरोग्य सुविधा आवश्यक आहे, या सुविधा आपलं सरकार सभापती महोदय देऊ शकत नाही. आणि म्हणून अशा पद्धतीनं जर या पुरोगामी राज्याची स्थिती असेल तर मला असं वाटतं येणाऱ्या काळात परमेश्वरच आपल्याला वाचवू शकेल. अशा प्रकारची सभापती महोदय स्थिती आहे. हे सगळं होत असताना मग आपल्याला निधी नाही असं म्हणावं तर माझ्याकडे एक अर्ज आला. आईसलाईन रेफ्रिजरेटर व डीप फ्रीजर खरेदी प्रक्रिया 3 पट भाव. कोण एजन्सी काय एजन्सी मला माहिती नाही, परंतु 3 पट शासन प्रस्थापित निविदा प्रक्रियेत सेल पिरियड दरम्यान 3 निविदाधारकाची प्रक्रिया असताना मला असं वाटतं ह्या कोणत्याही गोष्टी झाल्या नाही. परंतु आईसलाईन रेफ्रिजरेटर डीप फ्रीजर हे जे खरेदी केली याच्यामध्ये 3 पट भाव आहे. सभापतीमध्ये बाजार भावाच्या तुलनेमध्ये जे GM पोर्टल आहे त्याची जर तुलना केली तर मला असं वाटतं अशा पद्धतीनं या विभागामध्ये अनागोंदी एकीकडे चालू आहे. म्हणजे तुम्ही 102 ॲम्ब्युलन्सकडे लक्ष देणार नाही, तुम्ही 108कडे लक्ष देणार नाही, पण डीप फ्रीजर आईसलेटर हे खरेदीमध्ये लक्ष देणार अशी या आत्ताच्या घडीला या विभागाची सभापती महोदय स्थिती झालेली आहे. आणि म्हणून हे स्थिती असताना आपण ठिकाणावर येणार आहे का नाही, आपल्याला या विषयाची काही घेणं देणं आहे का नाही, हा माझा सरकारला प्रश्न आहे. सार्वजनिक आरोग्य असेल, वैद्यकीय शिक्षण असेल, आज आपल्या राज्यातल्या वैद्यकीय शिक्षण मार्फत चालवलेल्या कॉलेजेसला कारणे दाखवा नोटीस आली. सभापती महोदय, या सगळ्या नोटीसला आपल्याला नोटीस याच्यासाठी आली आहे की पायाभूत सुविधांची कमतरता आणि शिक्षकांचा अभाव अशामुळं आपल्या राज्यातील जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय याला नोटिसा सभापती महोदय आलेल्या आहे. आणि हे मला असं वाटतं अतिशय सिरियस घेण्याची आवश्यकता आहे. कारण ज्या पद्धतीनं मेंटेनन्स ऑफ स्टँडर्ड ऑफ मेडिकल एज्युकेशन रेग्युलेशन याच्यानुसार या सगळ्या गोष्टी होत असताना हे रेग्युलेशन जर वैद्यकीय महाविद्यालय शासकीय जर पाळणार नसेल तर मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये या राज्यात नवीन प्रश्न निर्माण होऊ शकतात.
आपण नवीन कॉलेज तर स्थापन करण्याची गोष्ट करतो सुद्धा, पण तो जुने सुद्धा नीट चालत नाही. नव्यांची तर परिस्थिती अजूनही अतिशय भयावह आहे ठिकठिकाणची. आणि म्हणून सभापती महोदय, वैद्यकीय शिक्षण विभागामध्ये ज्या पद्धतीनं आत्ताच्या घडीला कामकाज चालू आहे ते जर बघितलं तर अतिशय अनागोंदी या विभागामध्ये सभापती महोदय चालू आहे. या सगळ्या विषयाचा जर विचार केला तर अनेक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये खाजगी रुग्णालय व बाजारातील खाजगी औषध विक्रेता यांना काही विशिष्ट औषधक उत्पादक कंपन्यांवर औषधांच्या पाकिटावर दर्शवलेल्या कंटेंटपेक्षा प्रत्यक्षात कमी कंटेंट असलेल्या औषधाचा पुरवठा करतात. सभापती महोदय, हा विषय महत्त्वाचा आहे की जे कंटेंट असतात या औषधीमध्ये, मुंबईमध्ये सोडून ग्रामीण भागामध्ये जर तुम्ही नीट तपासणी केली तर जे कंटेंट हा आजार बरा होण्यासाठी त्या औषधामध्ये असायला पाहिजे त्या कंटेंटचा वापर कमी करतात सभापती महोदय. आणि हे डॉक्टरांना माहिती आहे, मेडिकलला माहिती आहे, औषधी कंपन्या हे सगळं संगनमत करून या कंटेंट कमी असणार. तुम्ही याची तपासणी केली पाहिजे. इथं वैद्यकीय शिक्षण मंत्री नाही आहे, मला वाटतं अधिकारी कोणी असतील, परंतु कमी कंटेंट वापरणारे औषध हे ग्रामीण भागात विशेषतः अशिक्षित रुग्णाला काय मोठ्या मोठ्या शहरात दिले जातात. संभाजीनगर असेल, नांदेड असेल, परभणी असेल, जळगाव असेल, या सगळ्या शहरामध्ये अशा पद्धतीनं मोठी चैन आहे सभापतीमध्ये. आणि हे या विभागाला माहिती आहे, डॉक्टरांना माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. परंतु याच्यामुळं ज्या पद्धतीनं जे इलाज व्हायला पाहिजे ते इलाज नीट होत नाही. आपण म्हणतो ना 8 दिवस झाले चांगला नाही झाला, 15 दिवस झाले चांगला झाला, गोळ्याचा काही परिणाम होता, त्याला कारण हे असतात. गोळ्या असतात त्याच औषधं त्याच बिमारीसाठी, परंतु कंटेंट त्याच्यामधले योग्य नसल्यामुळं हा आजार बरा होत नाही. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. याच्यात कोणता विभाग आहे मला माहीत नाही, मेडिकल वैद्यकीय शिक्षण विभाग नसेल याच्यात, मोठा अन्न व औषध प्रशासन विभाग याच्यात असू शकतो, परंतु हा कंटेंटचा मुद्दा अतिशय सभापती महोदय महत्त्वाचा आहे. आणि म्हणून वैद्यकीय शिक्षण विभागाचा विषयावर चर्चा करत असताना अशा पद्धतीनं ज्या पद्धतीनं औषधे दिली जातात या सगळ्या गोष्टीचा तपास होण्याची आवश्यकता आहे. सभापती महोदय, मागच्या काळात आपण अंबेजोगाई असेल, संभाजीनगर असेल, या ठिकाणी बनावट औषधांचा पुरवठा झालेला आहे. 2-2 कंपन्या, 2-2 पुरवठादारावर गुन्हा दाखल झाला, पण फक्त गुन्हा दाखल झाला आहे सभापतीमध्ये. सगळ्या गोळ्या दिल्यानंतर तपास झाला सभापती महोदय. समजा 10,000 रुग्णांना गोळ्या दिल्या, 100-150 उरल्या, नंतर तपास झाला सभापती महोदय. तोपर्यंत सगळ्यांना गोळ्या दिल्या होत्या, औषधी वाटप झालं होतं, सगळं झालं होतं. त्याच्यातून काय झालं मला माहिती नाही, परंतु बोगस औषधा अशा पद्धतीनं अंबेजोगाई आणि संभाजीनगरचे मागच्या काळात उघड झालेले आहे. ज्या कंपन्याच अस्तित्वात नाही त्या कंपन्यांना टेंडर दिलेले आहे, ज्या कंपन्या कुठंच नाही, फक्त पत्ता आहे त्यांचा, बाकी काही त्यांचं कुठंच ठाव ठिकाणा नाही. आणि आपलं विभाग, या विभागांना अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं ज्या कंपन्याच नाही आहे, उत्तराखंडची कंपनी, झारखंडची कंपनी, नुसतं ॲड्रेस आहे पण त्या कंपन्याच नाही आहे, त्यांचं कुठं प्रोडक्शन नाही, ऑफिस नाही, आणि त्यांना टेंडर आपल्या राज्यातील या विभागानं दिलेलं आहे सभापती महोदय. आणि म्हणून अशा विषयामध्ये आपण लक्ष देण्याची आवश्यकता आहे सभापती महोदय. सभापती महोदय, एक विषय आणखी महत्त्वाचा आत्ताच्या घडीला वैद्यकीय शिक्षण विभागाचा आहे. जे BHMS पदवीधारक डॉक्टर आहे यांना ॲलोपॅथिक औषधाची रुग्णांना सेवा देण्याबाबतचं सरकारने एक परिपत्रक काढलेलं आहे. आता आपण सगळ्या डॉक्टरांचा आदर करू, BHMSचाही करू, MBBSचाही करू, त्याच्याविषयी काही प्रश्न नाही, पण शेवटी वेगवेगळं एज्युकेशन आहे. BHMSचं शिक्षण वेगळं आहे, MBBSचं शिक्षण वेगळं आहे. परंतु राज्य सरकारने आणि वैद्यकीय शिक्षण विभागाने एक पत्रक काढलं की BHMS पदवीधारक डॉक्टरांना शिक्षण ॲलोपॅथिक औषधाची रुग्णांना सेवा देण्याचे असं कसं होऊ शकतं सभापती महोदय? 6 महिन्याचं त्याच्यासाठी ट्रेनिंग ठेवलेलं आहे, परंतु शेवटी MBBS डॉक्टर, BHMS डॉक्टर याच्यामध्ये फरक आहे. आणि मी सांगतो, बारामतीचा कोण BHMS डॉक्टर संघटनेचा अध्यक्ष आहे, त्याच्या प्रेशरखाली हे होतं आहे. कोणतरी बारामतीचा असला म्हणून त्याच्या सगळ्या गोष्टी ऐकाव्या अशातला काही भाग नाही आहे. याच्यामुळं राज्यातल्या MBBS डॉक्टर अन्याय, मी BHMSचा विरोध नाही, परंतु त्यांची स्वतंत्र प्रॅक्टिस आहे, MBBSची स्वतंत्र प्रॅक्टिस आहे. असं असताना जर सरकार अशा पद्धतीनं पावलं उचलत असेल तर मला असं वाटतं या सगळ्या गोष्टीसुद्धा चुकीच्या आहे.
कारण महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलनं ही परवानगी दिलेली सभापती महोदय एका परिपत्रकाने, उच्च न्यायालयाची स्थगिती त्याला, तरी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलनं 30 जून 2025 रोजी म्हणजे 15 दिवस झाले ही परवानगी दिलेली आहे. मला असं वाटतं ही परवानगी चुकीची आहे. कोण असेल, कोण BHMSचे लोक सरकारवर प्रेशर करत असतील. माझ्या माहितीप्रमाणे BHMS संघटनेचा कोणीतरी अमरावतीचा डॉक्टर आहे, त्याच्या प्रेशरखाली या सगळ्या गोष्टी होत आहेत. सभापती महोदय, आता महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल एक स्वतंत्र विषय आहे. महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल खरं याच्यात निवडणुका झाल्या पाहिजे सभापतीमध्ये. सरकार या निवडणुका बरोबर ना बंटी पाटील साहेब, परंतु या निवडणुका मागच्या 2.5 वर्षात झालेल्या नाही. याच्यावर प्रशासक आहे. प्रशासक असल्यामुळे काय होतं, या वैद्यकीय शिक्षण मंत्र्याला किंवा सरकारला काही निर्णय घेता येतं. खऱ्या अर्थानं ही डॉक्टरांची बॉडी असते, डॉक्टरांची निवडणूक असते. याच्यात सगळे डॉक्टर निवडून येऊन ही बॉडी बनत असते. जसं आपण म्हणतो फक्त स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका नाही, इथं सुद्धा सरकार निवडणुका घेत नाही सभापती महोदय. आणि म्हणून या सुद्धा निवडणुका जर झाल्या तर मला वाटतं असे निर्णय घ्यायची जबाबदारी या संस्थेवर येत असते. सरकारचा कोणताही त्याच्यामध्ये सहभाग राहत नाही. आणि म्हणून या ज्या गोष्टी झालेल्या आहे, BHMS पदवीधारकांना ॲलोपॅथिक औषधाची रुग्णांना सेवा देण्याचं जे परिपत्रक आहे सभापती महोदय, हे मागे घेण्याची आवश्यकता आहे. हे परिपत्रक मागे घेण्याची आवश्यकता आहे सभापती महोदय. सभापती महोदय, या परिपत्रकामुळं अनेक अडचणी सगळ्या महाराष्ट्रात येणाऱ्या काळात निर्माण होऊ शकतात सभापती महोदय. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करेल, आपल्यामार्फत सरकारला विनंती करेल की हे परिपत्रक वापस घेण्याची आवश्यकता आहे सभापती महोदय. सभापती महोदय, हे सगळं होत असताना राज्याच्या ग्रामीण भागामध्ये जलजीवन योजना ही पंतप्रधानाची महत्त्वाकांक्षी योजना आत्ताच्या घडीला चालू आहे. सभापती महोदय, हे मिशन निश्चित मोठं आहे आणि चांगलं आहे, परंतु चांगलं असताना सरकार याच्यात मेहनत करत असताना राज्याचे एक मंत्री म्हणतात, नरहरी झिरवळ साहेब, की ही योजना फेल योजना आहे, ही योजना फेल योजना आहे असं म्हणतात. पण माझं मत असं आहे, ठीक आहे, सगळ्या योजनेमध्ये काही ना काही गैरप्रकार होत असतात, परंतु ही योजना जर नीट केली तर खऱ्या अर्थानं दूरगामी महाराष्ट्राला नव्हे तर देशाला दिशा देणारी ही योजना आहे. परंतु आपण ही योजना नीट, जे कोणी अंमलबजावणी करणारे आहे हे नीट करत नाही. खऱ्या अर्थानं ही योजना फेल योजना नाही, ही योजना चांगली आहे, परंतु याची अंमलबजावणी आपण कशी करतो, याचंही आपण हे काम कसं सुरळीत करतो, याला निधी किती उपलब्ध करून देतो. मी सातत्यानं या योजनेविषयी आवाज उठवत आलो आहे सभापती महोदय. सातत्यानं आवाज उठवत असताना आज आपण या योजना भले करत असू, परंतु एक नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील बोरचीवाडी इथे घटना आहे सभापती महोदय, की या गावात ही योजना होऊनही दोराच्या मदतीनं खोल विहिरीत उतरावं लागलं आणि पाणी काढावं लागलं सभापती महोदय. सभापती महोदय, दुसरं आर्णी तालुक्यातील काठोडा गावातली एक वेदिका चव्हाण नावाची 12 वर्षाची मुलगी पाणी आणण्यासाठी गेली आणि मृत्युमुखी पडली सभापती महोदय. आणि म्हणून आपण ही योजना करत असताना आज या पूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला की याच्यामध्ये नियोजन करत असताना निश्चित इथं मंत्री महोदय बसलेले यांचा प्रयत्न चांगला आहे, पण मला असं वाटतं त्यांचा प्रयत्न जरी चांगला असेल तरी सरकार त्यांना साथ देत नाही असं माझं स्पष्ट मत आहे. त्यांचा आरोप काही असेल, कारण जिल्हा परिषद असेल, वेगवेगळ्या जीवन प्राधिकरण असेल, या योजना अंमलबजावणी करतात सभापती महोदय. अंमलबजावणी करत असताना गावामध्ये एखादी योजना 2 कोटीची असेल तर एखादा शहाणा आहे तो थोडंसं आणखी 100 फूट वाढवा, थोडंसं हा भाग राहिला, थोडंसं ह्या तांड्यावर घेऊन जा, तर या 2 कोटीमध्ये 2 कोटी 2.25 लाख 2 कोटीच्या वर 25 लाख वाढतात. मग हे 25 लाख कोणाला द्यायचे अधिकार नाही, पुन्हा मंत्रालयात फाईल येते, मंत्रालयात फाईल आल्यावर यांना मंजूर करावं लागते, यांच्या मंजुरीनं काम होत नाही, यांना अर्थविभागाकडे पाठवावं लागते. हे सगळं होस्तर 1 वर्ष जातं आणि ते 2.25 कोटीचे पुन्हा 2.5 कोटी होतात. गुलाबराव पाटील साहेब, चूक आहे का, खरं आहे का खोटं आहे? पुन्हा 2.5 कोटी त्या योजनेची किंमत होती, ती योजना काही पूर्ण होत नाही. आणि म्हणून आज हे जर बघितलं की राज्यामध्ये या सगळ्या योजना, नागपूर विभाग असेल, अमरावती असेल, संभाजीनगर असेल, नाशिक असेल, या सगळ्या विभागाच्या जर योजनेची परिस्थिती बघितली तर फार काही 50% वर या योजना पूर्ण झाल्या आणि त्याचं यशस्वी झाल्या अशा प्रकारची सभापती महोदय स्थिती नाही. पावसाळ्यात सुद्धा टँकर लावावे लागतात अशा प्रकारची आज या महाराष्ट्राची स्थिती आहे.
एकट्या संभाजीनगर जिल्ह्यात आत्ताच्या घडीला 245 टँकर भर पावसाळ्यात सभापती महोदय, पुणे विभागामध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं 1000 टँकर लागतात सभापती महोदय. आणि म्हणून सांगण्याचा मुद्दा हा की ही योजना एकदा नीट कशी करायची याचा पुन्हा एकदा फेरआढावा घेतला पाहिजे. केंद्र किती पैसा देतं, राज्य किती पैसा देतं, आपल्या 1000 गावापेक्षा 100 गावात का होईना पण परफेक्ट ही योजना झाली पाहिजे. आता आपण 1000 गावात योजना करायला जातो, एकाही गावाची नीट योजना होत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. आणि मग ज्या वेगवेगळ्या संस्था याच्यामध्ये काम करतात, बऱ्याच ग्रामीण भागातल्या लोकांना माहिती नसतं की याच्यात कॉन्ट्रॅक्टर आहे का एखादी एजन्सी याच्यात काम करते. हे बऱ्याच वेळेस मला असं वाटतं बऱ्याच जणांना माहिती नसतं आणि त्याच्यामुळे बरेच प्रश्न निर्माण होतात. पण आजच्या घडीला या राज्यामध्ये जवळपास 99 लाख घरांना नळ जोडणी मिळणं बाकी आहे. ठीक आहे, तुम्ही 83 लाख लोकांना दिले असेल, परंतु अजून 99 लाख लोकांना नळ जोडणी देणं बाकी आहे. एकूण मंजूर योजना आपल्या 51,000 आहे. 25,000चं काम पूर्ण झालं असं तुम्ही म्हणता, पण 26,000 योजनेचं काम अजूनही बाकी आहे. अशा प्रकारची ही जलजीवन मिशन योजना सभापती महोदय महत्त्वाची आहे. परंतु आजच्या घडीला ही योजनेला निधी सरकार कोणतंही देत नाही. तुम्ही शक्तिपीठाला 86,000 कोटी देता, शक्तिपीठ मार्गाला, परंतु या जलजीवन योजनेला तुम्ही पैसा देत नाही. बाकी काही याच्यातले कारणं नाही. निधी जर दिली तर या योजना नीट होतील, बाकी याला हा भ्रष्टाचार आहे, यांनी असं केलं, या सगळ्या गोष्टी होत राहतील. याच्याविषयी काही प्रश्न नाही, या काही कधीच न संपणाऱ्या गोष्टी आहेत. परंतु आज या योजनेवर आपण 30,000 कोटी रुपये खर्च केला आणि माझ्या माहितीप्रमाणे एप्रिलपर्यंत अजून 18,000 कोटी रुपयाचं बिल आपल्याला द्यायचं. तर कुठून काम करणार कॉन्ट्रॅक्टर? आपण कॉन्ट्रॅक्टरच्या मागे लागतो, कॉन्ट्रॅक्टर काम नाही करत म्हणून असा आरोप करतो. कारण या देशामध्ये काम चालू असल्यामुळे निश्चित कॉन्ट्रॅक्टरला अडचणी येतात. परंतु 18,000 कोटी जर बिल थकीत असेल तर हे कॉन्ट्रॅक्टर कुठून या जलजीवनचं काम करणार आहे सभापती महोदय? आणि म्हणून सरकारने एक तर जलजीवन योजना बंद करावी, नाही तर 18,000 कोटी रुपये ताबडतोब द्यावे. सभापती महोदय 18,000 कोटी नाही दिले तर आपले 30,000 कोटी आत्ता पण खर्च झालेले वाया जाऊ शकतात. आणि म्हणून मला असं वाटतं सरकारला फार चिंता आहे. आता सदाभाऊ बोलले मराठवाडा वॉटर ग्रीड आली, त्याच्यावर येतो मी. मराठवाडा वॉटर ग्रीड अजून काही झालं नाही, सर्वेक्षणसुद्धा झालं नाही, तुम्ही योजना मंजूर झाली म्हणता. सर्वेक्षण 46,000 कोटी योजना, 81 कोटी आत्ता 61 कोटी आत्ताशी सर्वेक्षणाला पाठवलं, नुसतं मंजुरी दिली, अजून 1 रुपया आलेला नाही. परंतु मला असं वाटतं ही जलजीवन योजना 30,000 कोटीचं काम झालेलं असताना 18,000 कोटीचे बिल नाही दिले तर 30,000 कोटी रुपये वाया जाऊ शकतात येणाऱ्या काळामध्ये सभापती महोदय. आणि म्हणून ही योजना मला असं वाटतं महत्त्वाची असताना सरकार या योजनेमध्ये पाहिजे तेवढं लक्ष देत नाही, अशा प्रकारची सभापती महोदय स्थिती आहे. आज केंद्र सरकारने सुद्धा ऑक्टोबर 2024 पासून निधी दिलेला नाही सभापती महोदय. केंद्राचा निधी आपल्या राज्याला मागच्या ऑक्टोबरपासून आलेला नाही या जलजीवन मिशनला. आणि म्हणून हा जलजीवन मिशन, मग हे मिशन आहे की अन्य कोणता शब्द मी वापरत नाही, पण जर खरोखर मिशन असेल तर मला असं वाटतं याला पूर्णपणे निधी दिली पाहिजे. सगळ्या प्रश्नापेक्षा पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. रस्ता आजचा उद्या झाला तरी चालेल, पाण्याचं आजचं उद्या नाही करता येऊ शकत. पाणी आजच पाहिजे, रस्ता उद्या झाला तरी चालेल. चला मी स्पीडनी 100नी नाही जाणार, मी 50नी तर जाऊ शकतो दुसऱ्या रस्त्यानं, पण पाण्याशिवाय माणूस राहू शकत नाही. आणि म्हणून मी आपल्या मार्फत सरकारला आवाहन करेल की ही योजना जर आपल्याला पूर्ण करायची असेल तर मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये याला निधी देण्याची मोठ्या प्रमाणात सभापती महोदय आवश्यकता आहे. आज मराठवाडा असेल, विदर्भ असेल, या सगळ्या भागामध्ये पाण्याचा जर विषय घेतला तर मी आत्ता सांगितलं की मराठवाड्यात वॉटर ग्रीड येणार, वॉटर ग्रीड येणार. वॉटर ग्रीड अजून सुरू व्हायला 10-20 वर्ष लागतील सभापती महोदय. कारण आत्ताशी कुठं सर्वेक्षणासाठी 61 कोटी देत असताना पाणी कोकणात जे वाया जातं ते पाणी आणायचं आहे. कोकण आणि मराठवाड्याची जर समुद्र सपाटीपासूनची उंची मोजली तर 560 मीटर उंच आहे. आणि तिथून पाणी इकडं आणणं आत्ताच्या घडीला, भले ते सरकारची योजना असेल, सरकारने करावी, परंतु एवढं काही लगे एक होर्डिंग लावलं तरी योजना पूर्ण झाली नाही, एक लगे देवाभाऊनी सांगितलं तर योजना झाली आली नाही.
एक सदाभाऊंनी भाषण केलं लगे मराठवाडा वॉटर ग्रीड मंजूर झाली म्हणून पाणी येत नाही. सभापती महोदय, या विभागाच्या योजनेला 10-10, 20-20 वर्ष सभापती महोदय लागतात. आणि म्हणून अशा पद्धतीनं हा पाण्याचा विषय जर बघितला तर मला असं वाटतं वाड्या असतील, वस्ती असतील, या ठिकाणी या सगळ्या कामामध्ये येणाऱ्या काळात सरकारने लक्ष देण्याची आवश्यकता आहे सभापती महोदय. आणि म्हणून हे जलजीवन मिशन खऱ्या अर्थानं मिशन पूर्ण करायचं असेल सरकारला तर येणाऱ्या काळामध्ये निधीची कमतरता या विभागाला कोणतीच कमी पडण्याची गरज नाही सभापती महोदय. अतिशय महत्त्वाचा विषय हा जलजीवन मिशनचा आहे सभापती महोदय. जसा हा पाण्याचा विषय महत्त्वाचा आहे तसा उद्योगाचा विषयसुद्धा महत्त्वाचा आहे. आज या उद्योगाच्या स्थितीमध्ये महाराष्ट्रात काय काय चालू आहे सभापती महोदय? अनेक प्रकल्प आपले बाहेर गेलेले आहे, काही उत्तर प्रदेशमध्ये गेलेले, काही आपले गुजरातमध्ये गेले सभापती महोदय. आणि या सगळ्या विषयाचं जर आपण बघितलं तर मला असं वाटतं हा विभागसुद्धा उद्योग आणण्यासाठी काम करतो की उद्योग करण्यासाठी काम करतो, अशा पद्धतीनं माझा या सरकारला सभापती महोदय प्रश्न राहणार आहे. आज फॉक्सकॉन सारखा प्रकल्प उत्तर प्रदेशला गेला, गुजरातला पण नाही गेला. तो तुझा आपल्याकडे म्हण आहे, तुला न मला घाल, अशा पद्धतीनं एक म्हण आहे. नाही, आता मी सांगतो, गुजरातनी पळवला पण गुजरातकडे इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं म्हणून उत्तर प्रदेशला गेलं. गुजरातनीच पळवलाच होता म्हणून आता तो उत्तर प्रदेशला करावा लागला सभापती महोदय. खरं तर महाराष्ट्रात आतापर्यंत झाला असता, परंतु गुजरातमध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं, गुजरातला जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते नव्हतं म्हणून उत्तर प्रदेशमध्ये काय एक सरकारने केलं पाहिजे ना, हे काय आम्ही थोडी केलं पाहिजे. पण आज उत्तर प्रदेशमध्ये हा प्रकल्प सभापती महोदय हा उत्तर प्रदेशमध्ये गेलेला आहे सभापती महोदय. कारण जे इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे ते इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे सभापती नाही. आणि म्हणून हा प्रकल्प सभापती महोदय हा गुजरातमध्ये गेलेला आहे सभापती महोदय. अनेक विषय उत्तर प्रदेशमध्ये गेला गुजरातमधून सभापती महोदय. अनेक विषय या विभागाचे बघितले तर मला असं वाटतं अनेक विभाग याच्यामध्ये आज या MIDCमध्ये ठिकठिकाणी ट्रकचे कारखाने सुरू झाले सभापती महोदय. ट्रकचे कारखाने सुरू असताना अनेक राज्यामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळे ॲक्सिडेंट झाले, आगी लागण्याच्या घटना घडलेल्या आहे. आज वेगवेगळ्या ठिकाणी जे ड्रगचे कारखाने जुने MIDCमधले वेगवेगळे कारखाने जे बंद आहेत ड्रगचे, या ठिकाणी ड्रग्स निर्माण होण्याची फॅक्टऱ्या सगळ्या ठिकाणी सुरू झाल्या. मग कराड असेल, सांगली असेल, नवी मुंबई असेल, कुरकुंभ असेल, अशा श्रीरामपूर असेल, लातूर असेल, वेगवेगळ्या ठिकाणी अशा पद्धतीने या MIDCमध्ये सभापती महोदय ड्रगचे कारखाने सुरू झालेले सभापती महोदय. आज हा विभागही कर्जबाजारी झाला सभापती महोदय. याचं दायित्वसुद्धा 51,486 कोटीवर पोहोचलेलं सभापती महोदय. एक काळ असा होता की MIDC म्हणजे एक आपला जबरदस्त विभाग होता, पण तो आज या विभागाला सुद्धा कर्जाच्या खाईमध्ये लोटलं गेलं आहे सभापती महोदय. आज वेगवेगळे नवीन MIDC सुरू करण्यासाठी सरकार प्रयत्न करत असताना मागच्या काळात दिंडोरीमध्ये आणि सिन्नरमध्ये जे MIDCचं रिझर्वेशन झालं, भूसंपादन झालं, एकही प्लॉट तिथं गेले नाही सभापती महोदय. एकही प्लॉट तिथं गेलेला नाही. फक्त भूसंपादन करायचं, काही धनदानग्यांना पैसे द्यायचे आणि मला असं वाटतं हा एकही प्लॉट विकायचा नाही, अशा प्रकारे सभापती महोदय या ठिकाणी स्थिती झालेली आहे. सभापती महोदय, मागच्या काळामध्ये अशा MIDCमध्ये आगीच्या घटना अनेक घडल्या. आता सोलापूरला एक घटना घडली सभापती महोदय, एकाच कुटुंबातले 7 लोक तिथं गेलेले. अग्निशमन व्यवस्था सोलापूरमध्ये नव्हती, अशा प्रकारची सभापती महोदय स्थिती आहे. नागपूरमध्ये ही घटना घडली, उमरेडमध्ये, नवी मुंबईला शिरवण्यामध्ये घडली सभापती महोदय, नाशिकला घडली, जळगावला घडली आणि म्हणून बोईसरला घडल्या. अशा घटना जर बघितल्या तर पायाभूत सुविधा MIDC देऊ शकत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. MIDCमध्ये फायर स्टेशन नीट नाही आहे. ज्या इंडस्ट्री होत असताना मी वारंवार एक मागणी करतो, आशिषजी आपण मंत्रिमंडळात बोला,
जसं बॉयलरचं धोरण आहे तसं रिॲक्टरचं धोरण असलं पाहिजे. गुलाबराव पाटील साहेब, रिॲक्टरचं धोरणाची आवश्यकता आहे. बॉयलरचं जसं धोरण आहे तसं रिॲक्टरचं धोरण असलं पाहिजे. कित्येक ठिकाणी जे ॲक्सिडेंट होतात ते रिॲक्टरच्या स्फोटामुळं होत असतात. कारण रिॲक्टर अतिशय महागडी वस्तू आहे. जुन्या मोठ्या मोठ्या कंपन्या ज्या विकतात रिॲक्टर बाजारामध्ये, भंगारमध्ये, असे रिॲक्टर जुन्या छोट्या छोट्या कंपन्या वापरतात आणि नंतर अशा रिॲक्टरचे स्फोट होण्याच्या घटना सातत्यानं सभापती महोदय घडत असतात. सभापती महोदय, आज काही आमचा संभाजीनगरचं जे औद्योगिक क्षेत्र आहे इथं आता सभापती महोदय भूखंड शिल्लक नाही आहे कोणताच. आणि म्हणून अधिक जागा या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये मला असं वाटतं भूसंपादन करण्याची आवश्यकता आहे. निश्चित या ठिकाणी संभाजीनगरची जनता या सगळ्या प्रस्तावाला मोठ्या प्रमाणावर सपोर्ट करते. कारण एक मोठे मोठे उद्योगाला जागा या ठिकाणी सभापती महोदय आवश्यकता आहे. सभापती महोदय, अशा गोष्टी होत असताना एक आमच्याकडे वैजापूरची एक MIDC आहे. या वैजापूर MIDC सभापती महोदय 33 वर्षापासून प्रलंबित आहे. 1991 पासून ही प्रलंबित आहे. त्याच्यानंतरच्या काही MIDC मंजूर झाल्या, त्या कार्यालयात झाल्या, परंतु संभाजीनगर जिल्ह्यातली वैजापूरची MIDC कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे. सभापती महोदय, आमच्या येथील एक उद्योग विभागात सचिव होते JK जाधव नावाचे, यांनी या कामी पुढाकार घेतलेला. सभापती महोदय, संपादनसुद्धा 92ला झालं, परंतु MIDCने या जागा ताब्यात घेतल्या नव्हत्या. शेतकरी आजपर्यंत या ठिकाणी जमीन कसत आहेत. म्हणून शेतकऱ्यांनी जमीन द्यायची तर तयारी केलेली आहे, परंतु आत्ताच्या बाजारभावानं त्यांनी याचा मोबदला मागितलेला आहे. उद्योगमंत्र्यांनी मान्य केलेलं आहे, पण तो अधिकारी याला खोडा घालतात, अशा प्रकारची स्थिती आहे. आणि म्हणून ही MIDC सुद्धा वैजापूरची लवकरात लवकर झाली पाहिजे. याच्यासाठी सरकारने पावलं उचलण्याची आवश्यकता आहे सभापती महोदय. आणि म्हणून आपल्यामार्फत मी मागणी करतो, असं हे करत असताना एक घटना संभाजीनगरमधली घेतलेली आहे. आता कसं केलं मला माहीत नाही, की मोठ्या प्रमाणावर शेंद्रा औद्योगिक वसाहत आहे सभापती महोदय, आणि या औद्योगिक वसाहतीमध्ये सगळ्या जागा उद्योजकांनी घेतलेल्या आहे. इथला पार्किंगचा प्लॉटच MIDCने एक जणाला देऊन टाकला. 5 एकरचा प्लॉट. इथलं भूखंड सरकारने, उद्योग विभागाने एका कॅमिओ कंपनीज हा भूखंड देऊन टाकला सभापती महोदय. खरं तर पार्किंगसाठी आवश्यकता असताना अशा पद्धतीनं भूखंड कोणत्याही कंपनीला देणं चुकीचं होतं. आणि मला असं वाटतं राजकीय दबावामुळं हा भूखंड MIDCनं हा एका कंपनीला, कॅमिओ कंपनीला सभापती महोदय देऊन टाकलेला आहे. आणि म्हणून हा देत असताना ज्या पद्धतीने याचं आरक्षण हटवलेलं आहे, हा ट्रक टर्मिनलसाठी राखीव भूखंड होता आणि हा राखीव भूखंड आता याची गरज नाही अशा पद्धतीने MIDCनं म्हटलं. आणि त्यांनी हा भूखंड जवळपास 105 कोटीचा भूखंड हा एका कंपनीला सभापती महोदय देऊन टाकलेला आहे. आता मी काही त्याचं नाव घेत बसत नाही. सरकारने त्याचा तपास करावा, कारण अशा पद्धतीनं हा इंडस्ट्रियल एरिया मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट होत असताना पार्किंग वगैरे अशा पद्धतीनं, कालच मान्य उदयजी सामंत यांनी एका प्रश्नात सांगितलं होतं, अशा पद्धतीनं खुल्या जागा असतील, पार्किंगच्या जागा असतील, या काही कोणाला देणं चुकीचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं उद्योग विभागाने अशा पद्धतीचे उद्योगसुद्धा थांबवण्याची सभापती महोदय आवश्यकता आहे. सभापती महोदय, मागच्या काळामध्ये डोंबिवली MIDCमध्ये काही स्फोट झाले. त्याच्यानंतर या स्फोटात अजूनही नंतर त्याच्याविषयी ज्या घोषणा केल्या होत्या त्याच्याविषयी अजूनही कोणताही निर्णय झालेला नाही आहे सभापती महोदय. आणि म्हणून हे सगळे स्फोट होत असताना ज्या पद्धतीनं औद्योगिक सुरक्षा विभाग या ठिकाणी आहे, हा औद्योगिक सुरक्षा विभाग अतिशय प्रभावीपणे काम करण्याची आवश्यकता असं मला वाटतं. आणि म्हणून सभापती महोदय, या 260 विषयावर बोलत असताना जे विषय आम्ही मांडलेले आहे, या विषयामध्ये जर बघितलं तर सरकार आदिवासी विभाग असेल, वैद्यकीय शिक्षण विभाग असेल, या सगळ्या विभागामध्ये अतिशय कामयाब म्हणता येईल अशा पद्धतीने सभापती महोदय झाले आहे. सभापती महोदय, सर्वसामान्य प्रशासन विभागामध्ये भ्रष्ट अधिकाऱ्यावर चौकशीचा प्रकार आहे सभापती महोदय, परंतु ते विभाग या चौकशीला परवानगी देत नाही सभापती महोदय.
त्या डिपार्टमेंटची परवानगी पाहिजे असते. सभापती महोदय, राज्य महिला आयोगातील अनेक पदं रिक्त आहेत. पशुसंवर्धन विभागातील जवळपास 2800 रिक्त पदं भरलेली नाही. सभापती महोदय, 10,000 पोलिसांच्या भरतीचा आपण वारंवार सांगतो, ती कधी होणार हा सभापती महोदय विषय आहे. वैधानिक विकास मंडळ पुन्हा एकदा पुनर्स्थापित कधी होणार हा सुद्धा महत्त्वाचा विषय आहे. आणि हे सगळं होत असताना MPSCच्या उमेदवारांची जी परिस्थिती आहे, मला वाटतं ती सुद्धा महत्त्वाची आहे. MPSCला खेळणं सरकारने करून टाकलेलं आहे. सभापती महोदय, कित्येक दिवसानं परीक्षा नाही, परीक्षा झाल्या तर त्याचा रिझल्ट नाही, रिझल्ट झालं तर त्याची अपॉइंटमेंट नाही. अशा पद्धतीनं पूर्णपणे दुष्टचक्रामध्ये हे सगळे MPSCचे तरुण सभापती महोदय गुंतलेले आहेत. आणि म्हणून या MPSCच्या तरुणांना सुद्धा वेगवेगळ्या विभागाच्या ज्या ज्या भरती होत्यामध्ये आहे, याच्यामध्ये सगळ्या विभागाचा रिव्ह्यू पुन्हा एकदा घेण्याची आवश्यकता आहे. सभापती महोदय, हा रिव्ह्यू घेत असताना मला असं वाटतं सरकारने ज्या ज्या विभागामध्ये रिक्त पदं आहेत, हे सगळे रिक्त पदं याच्या परीक्षा लवकर घेण्याची गरज आहे. सभापती महोदय, MPSCचं एक वेळापत्रक असलं पाहिजे. सभापती महोदय, परंतु सरकार कोणाच्या मागणीवर कधी वेळापत्रक बदलतो. सरकार आपली मनमानी सगळे याच्यामध्ये करतं आहे. मग अराजपत्रित गट ब व गट क ची सेवा भरती परीक्षा असेल, याचं जर उदाहरण घेतलं तर सभापती महोदय, काही जणांचं तर मी एक सांगायचं विसरलो, निवड यादी झाली तरी अजून विद्यार्थ्यांना अपॉइंटमेंट नाही, असं सुद्धा MPSCच्या परीक्षेमधलं अनेक विभागाचे भरती बाकी. सभापती महोदय, आणि म्हणून हा MPSC विभाग खऱ्या अर्थानं जसं UPSCच्या धर्तीवर MPSC आपली होत असताना याला तेवढंच एक स्टँडर्ड असलं पाहिजे, तेवढाच एक याचा मला असं वाटतं एक डेकोरम सरकारने ठेवण्याची आवश्यकता आहे. परंतु सरकार अशा या MPSCकडे कमालीचं दुर्लक्ष सभापती महोदय करतं. आणि म्हणून मी आपल्यामार्फत सरकारला विनंती करेल की अशा पद्धतीनं MPSCचं एक बावलं न करता एक चांगली यंत्रणा उभा करून आगामी काळामध्ये मला वाटतं हे MPSCचं असेल, या सगळ्या मंडळाला योग्य पद्धतीनं काम करण्याची आवश्यकता आहे. महावितरण विभागामधील सुद्धा येई व जेईच्या रिक्त जागा भरण्याचा विषय. सभापती महोदय, हेही विद्यार्थी सातत्यानं सगळीकडे जात असतात. सभापती महोदय, आणि म्हणून महावितरण असेल, पोलीस असेल, महिला आयोग असेल, या सगळ्या विभागाच्या ज्या ज्या परीक्षा बाकी आहे ह्या लवकरात लवकर केल्या पाहिजे, लवकरात लवकर याची भरती केली पाहिजे. सभापती महोदय, अशा प्रकारची मागणी मी आपल्या माध्यमातून करतो. सभापती महोदय, या सगळ्या विषयावर आवाज उठवत असताना सरकार ज्या पद्धतीनं या सगळ्या विषयात अतिशय गेंड्याच्या कातडीचं सरकार झालं आहे. सभापती महोदय, मग आदिवासीच्या विषयामध्ये कोणतंही लक्ष द्यायचं नाही, आरोग्याच्या विषयाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायचं, वैद्यकीय शिक्षण विभागाची तशी स्थिती करायची, सामान्य प्रशासन विभागाकडे तर बिलकुल या सरकारचं फक्त बदल्यापुरतं लक्ष आहे. वेगवेगळ्या विभागाच्या परीक्षा झाल्या पाहिजे, भरती केली पाहिजे, पण कंत्राटीकरण मग त्याच्यामुळं थांबेल ना. कंत्राटीकरणामुळं अशा परीक्षा घेतल्या जात नाही, विद्यार्थ्यांना न्याय दिला जात नाही. आणि म्हणून सभापती महोदय, आपल्यामार्फत मी सरकारला आवाहन करेल की आदिवासी विभागाला न्याय दिला पाहिजे. आज या आदिवासी विभागाला न्याय देत असताना या आदिवासी विभागाचं आणि सर्वसामान्य माणसाचं आरोग्य ही सुविधा अबाधित राहिली पाहिजे. उद्योग विभागाने नसते उद्योग करण्यापेक्षा या राज्याचं नाव आणखी कसं होईल असा प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. जलजीवन मिशन सारखी योजना असताना पाणी पुरवठा विभागाला सुद्धा मला असं वाटतं प्रभावीपणे काम करण्याची आवश्यकता आहे. आणि हे सगळं करत असताना सामान्य प्रशासन विभाग सरन्यायाधीशाच्या प्रोटोकॉलमध्ये ज्या पद्धतीने करतं, कोणावर कारवाई केली सरकारने? एखाद्या माणसावर कारवाई केली? जर देशाच्या सरन्यायाधीशाचा प्रोटोकॉल पाळणं हे जर काम सरकारचं असेल, पण त्याचा जर अपमान होत असेल तर मला असं वाटतं ते चुकीचं आहे. आणि म्हणून सभापती महोदय, या सगळ्या विषयात बोलत असताना निश्चित सरकार या पूर्ण विषयात अपयशी ठरलेलं आहे. सरकार आदिवासी बांधवांना न्याय देऊ शकत नाही. या जनतेचं आरोग्याचं लक्षण, मागच्या काळामध्ये कोरोनाची साथ आली, काय केलं सरकारने? अजूनही कोरोना होतोय लोकांना, वेगवेगळ्या ठिकाणी रस्त्यावर लोकांचे मृत्यू होतात, ॲक्सिडेंटमध्ये जनतेला लवकर मदत मिळत नाही. अशा प्रकारची स्थिती असताना मला असं वाटतं सरकार पूर्णपणे अपयशी ठरतं आहे. सरकार फक्त दिखाव्याकडे जास्त लक्ष करतं आहे, बेसिक गोष्टीकडे दुर्लक्ष करतं. अशा प्रकारची भूमिका मी 260च्या प्रस्तावाच्या माध्यमातून मांडतो आणि सरकारच्या या भूमिकेचा मी निषेध व्यक्त करतो. धन्यवाद सभापती महोदय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.